बातम्या एबीपी माझावर बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी। नाशिकच्या तपोवनातल्या संभाव्य वृक्षतोडीवर जोरदार घमासान सुरू आहे, तर तिकडे भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाच्या आगीमध्ये तेल ओतलं गेलंय। पर्यावरणप्रेमी ईदला बकरी कापण्यासाठी विरोध करताना दिसत नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंनी केलं, तर भाजपचा हात धरल्यापासून नितेश राणे सातत्याने कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत। आताही तेच करत नितेश राणेंनी वृक्षतोडीच्या मुद्द्यात हिंदू मुस्लिम वादाला पुन्हा एकदा फोडणी दिली आहे। हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे। सगळे जे पर्यावरण प्रेमी आहेत, प्राणीप्रेमी आहेत, हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत। हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी का येतं? झाड तोडणं ना तोडणं हा मुद्दा वेगळा आहे ना, पण ज्या कारणासाठी झाड तोडलं जात आहे, ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्माला टार्गेट केलं जातंय, कुंभमेळा होतोय, त्याची एवढी मोठी तयारी सुरू आहे, काही लोकांना त्याची अलर्जी झालेली दिसते, म्हणून कुठे ना कुठेतरी कुंभमेळ्याला बदनाम करणं हा एक कलमी कार्यक्रम आहे। सर्व धर्म समभाव आहे ना, तुमची हिंमत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला, बोला चला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि बोला हम नाही काटणे देंगे, दाखवा ना। कुठे कुठे कोयते चालतील मग दिसतील, वस्त्रे कसे चालतील दिसतील। तपोवन वृक्षतोडी संदर्भात भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले। त्यातच आता महायुतीतल्या शिवसेनेसह विरोधकांनीही नितेश राणेंवर हल्लाबोल केलाय। आम्ही पर्यावरणवादी आहोत का, कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत। जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे। झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे, परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही, म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय, हिंदुत्वाची मांडतायत का पर्यावरणाची मांडतायत, हे कळायला मार्ग देईल। बकरी ईदच्या वेळेला झाडं तोडली जात नाही। बकरी ईदच्या वेळेला झाडावरचे पाला पाचोळा जो असाच पडतो, अनेक वर्ष राहतो, मी त्यांची बाजू नाही घेत, ईद वगैरे म्हणून नव्हे, त्याला झाडतोड नाही म्हणत। बकऱ्याशी आणि झाडाशी काय संबंध? बकऱ्या ऑक्सिजन देत नाहीत, हे नितेश राणेला सांगा जरा। झाडं ऑक्सिजन देतात, एवढंच समजलं तरी त्याचं उत्तर पुरेसं आहे। दरम्यान पर्यावरणप्रेमी वृक्षमित्र आणि अभिनेते सयाजी शिंदेंनी या संदर्भात रोखठोक भूमिका घेतली, ज्यांनाही मंत्री नितेश राणेंनी उत्तर दिलं। मुळात झाडं तोडणं हे साधुसंतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत, नाही का? तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाडं आधी होती, नंतर ऋषीमुनी त्याच्याखाली तपश्चर्या करायला लागले। आज जोपर्यंत ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली, हे तर मान्य आहे की नाही? 10 वर्ष आतली झाडं तोडायची आणि दुसरी त्याच्या बदल्यात 10 झाडं लावायची, ही कल्पनाच चुकीची आहे। सयाजी शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना, ते रक्त जे वाहतंय, त्यांना सांग ना, एवढे मोठे कलाकार आहेत, मोठे मोठे पिक्चर ते देतात, मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन। भाजपाने केलेल्या फोडाफोडीमुळे पेटून उठलेल्या एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी ताजी असतानाच रवींद्र चव्हाणांनी पुन्हा एकदा शिवसेनेला भगदाड पाडलाय। श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ असलेल्या कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेचे 2 बडे नेते गळाला लावले आहेत। कल्याण ग्रामीणच्या सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपचा हात धरलाय। यानंतर चवताळलेल्या शिवसेनेने चव्हाणांवर जोरदार आगपाखड केली। रवींद्र चव्हाण साहेब शिवसेना पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांच्या घरी जात आहेत, त्यांना विविध प्रलोभनं दाखवतायत, व ती प्रलोभनं पदांची आहेत। तुम्हाला MNC देऊ, तुम्हाला महापौर करू, तुम्हाला कुठल्या तरी महामंडळावर घेऊ, तुम्हाला पक्ष म्हणून पक्षात आलात की तुमचा निवडणुकीचा खर्च करू, आणि तुम्हाला एक विशिष्ट पॅकेज सुद्धा देऊ पैशांचं। आज हे आरोप एकटा राजेश कदम करत नाही, हा मालवणमध्ये सुद्धा होतोय त्यांच्यावर। स्थानिक शिवसेना नेत्यांकडून भाजपवर आगपाखड होत असतानाच नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या दीपेश म्हात्रेंनी यंदा कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचा महापौर होणार असा दावा केलाय। आमची